बघा आज 17 जुलै 2021 म्हणजे आपल्या सेतू अभ्यासाचा कितवा दिवस? 17वा दिवस. तर आज आपल्याला सेतू अभ्यासाच्या 17व्या दिवसाचा अभ्यास आता बघायचा आहे. बघा त्याच्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये जाऊ. बघा आता हा आपला ग्रुप आहे की नाही, तर त्याच्यामध्ये आपल्या सेतू अभ्यासाचा आता आपल्याला अभ्यास बघायचा आहे. बघा सेतू अभ्यासामध्ये इयत्ता 7वीचा आजचा दिवस कितवा आहे? 17वा आहे. बघा सेतू अभ्यासक्रम, यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? ब्रिज कोर्स. काय म्हणतो? ब्रिज कोर्स. 17 जुलै 2021 आजचा विषय कोणता आहे? मराठीचा. आणि आज 16वा आणि 17वा, कारण की कालच्या याच्यात मध्ये पण थोडासा भाग मराठीचा झालेला आहे आपला, आणि आजही 17वा दिवस. आता याचं आजचं जे मराठीचं जे सेतू अभ्यासाचं क्षेत्र आहे ते आहे वाचन, आणि याच्यातून आपल्याला काही कौशल्य निर्माण होणार आहेत. तर कौशल्य म्हणजे काय? मजकुराचे वाचन करून शीर्षक देणे. म्हणजे एखादा मजकूर वाचल्यानंतर तुम्हाला काय करता आलं पाहिजे? शीर्षक देता आलं पाहिजे, म्हणजे नाव देता आलं पाहिजे. त्या समजा उदाहरणार्थ एखादा पाठ आहे, त्याला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे. धड्याला जसं नाव असतं तसं त्या मजकुराला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे. बघा याच्यातून काय अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे आपल्याला? एखादा मजकूर ढोबळ मानाने वाचून त्यातील एखाद्या मजकुराचे बारकाईने निरीक्षण करून त्यातील मुद्द्यांचा शोध घेतात, अंदाज बांधतात व निष्कर्ष काढतात. आता बघा एखादा मजकूर ढोबळ मानाने वाचून आणि त्यातील एखाद्या मजकुराचे बारकाईने निरीक्षण करून त्यातील मुद्द्यांचा शोध घेतात आणि अंदाज बांधतात आणि निष्कर्ष काढतात. म्हणजे काय? तर एखादा जो उतारा दिलेला असेल, एखादा मजकूर दिलेला असेल, तर तुम्ही काय करायचं? तो बारकाईने निरीक्षण करून वाचायचा आणि याच्यात नेमकं काय, कोणते मुद्दे दिलेले आहेत त्यांचा विचार करायचा, एक अंदाज बांधायचा आणि त्याच्यावर निष्कर्ष काढायचा की या पाठाला, या मजकुराला काय नाव देता येईल. ते नाव आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजे नाव देता येणं म्हणजेच काय? त्या मजकुराचं वाचन करून शीर्षक देता येणं. शीर्षक म्हणजे नाव. तर बघा आता जाणून घेऊया. आता बघा कृती काय करायची आपल्याला? उतारा किंवा कविता यांचा आशय आणि यांचे शीर्षक यांचा सहसंबंध जाणून घेणे. कार्यपद्धती, शिक्षकांनी एक निवडक उतारे व कविता विद्यार्थ्यांसमोर ठेवाव्यात, त्यांचे मुख वाचन करावयास सांगावे, त्यांचे शीर्षक आणि त्यातील आशय यांचा सहसंबंध समजून घेण्यास लावावा. बघा इथं हा काही उतारा आहे, याच्यातून तुम्हाला सक्षम बनायचं. बघा सक्षम बनवूया म्हटलंय. तर बघा बातम्या किंवा निवडक उतारे यांचे प्रकट वाचन अथवा मुख वाचन करून शीर्षक देणे. म्हणजे प्रकट वाचन म्हणजे प्रत्यक्ष स्पष्ट वाचन करणं, मुख वाचन म्हणजे मनातल्या मनात वाचन करणं. तर त्यांना हे प्रकट वाचन किंवा मुख वाचन करून तुम्हाला काय देता आलं पाहिजे? शीर्षक देता आलं पाहिजे. आता बघा कार्यपद्धती काय आहे? शिक्षकांनी परिसरात उपलब्ध असलेले विविध वर्तमानपत्र तसेच विविध मासिकामधील निवडक विज्ञान, जगत व अंधश्रद्धा विषयक बातम्या व उतारे यांची कात्रणे विद्यार्थ्यांना द्यावीत. त्यावेळी त्याला शीर्षक नसावे. विद्यार्थी त्यांची समजपूर्वक वाचन करून आपल्या समजुतीप्रमाणे शीर्षक देतील. बघा आधी हा उतारा बघा. आता खालील मजकूर वाचा आणि योग्य शीर्षक द्या. तर तुम्ही काय करायचं? तुमच्या आजूबाजूला तुमच्याकडे पेपर, जुना पेपर हो किंवा नवा पेपर हो, तर तुम्ही पेपर मिळवण्याचं काम करायचं, म्हणजे वर्तमानपत्र. आणि त्याच्यातल्या नंतर काय करायचं? काही बातम्या असतात, काही तुमच्या परिसरात घडलेल्या बातम्या असतात, त्याची कात्रणं तुम्ही काय करायची? अशी व्यवस्थितपणे कट करायची आणि ती आपल्या वहीवर चिटकवायची. आणि तो मजकूर वाचून त्याच्यानंतर त्याला मजकुराला आपल्याला काय नाव देता येईल हे नाव देण्याचा प्रयत्न करायचा. बघा आता नंतर आपण ह्या उतार्याचं वाचन करणार आहोत. बघा खाली जो दिलेला उतारा आहे, खालील मजकूर वाच आणि योग्य शीर्षक दे. तर सुरुवातीला आपण काय करू? एका वाचन करण्यास सांगू आणि नंतर तुम्हाला काय करायचं? याला जो उतारा आहे किंवा मजकूर आहे त्याला काय द्यायचंय? नाव द्यायचं. तर सर्वप्रथम काय करायचं? सुगंध तू काय कर? माईक चालू कर. सुगंध, सुगंध. हा आता तुझ्या समोर असा उतारा दिलेला आहे बघा. तुला हे वाचन करायचंय आता. हा सुगंध, हा सुगंध, फक्त सुगंध. हा सुगंधचा माईक चालू राहील फक्त, बरं का? कोणाचाही माईक चालू राहणार नाही, फक्त सुगंधचा. हा हा सुगंध तू वाच आता. हा बाकीच्यांनी लक्ष दे. हा करण्याची पद्धत आहे. निरीक्षण, परीक्षण
वर्गीकरण, पडताळा, तर्क आणि अनुमान यांचा वापर करून निष्कर्ष काढणे, स्वतः अनुभव घेतल्यानंतरच विश्वास ठेवणे, सर्व बाजूने विचार करणे या बाबी वैज्ञानिक दृष्टिकोनात अभिप्रेत आहेत. हे जग स्वतः आहे. प्रत्येक स्वायत्त गोष्ट स्वायत्त आहे. ते काय आहे? स्वायत्त. हा, स्वायत्त आहे. स्वायत्त. यात प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट नियमाने घडत असतात आणि या प्रत्येक घडणाऱ्या घडामोडी कार्यकरणा भाव असतो तो आपल्याला शोधून काढता येतो. तो पूर्णपणे सापडला नाही तरी ती दिशा योग्य असते आणि काही काळाने कारण भाव सापडतो, त्यामधील त्रुटी दूर करता येतात. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी व्यक्ती प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहत असते. कितीही मोठ्या व्यक्तीचे मत असो ते तपासून घेण्याचा सवय वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीकडे असते. अशा वेळी मत व्यक्त करण्यास लागणारा निर्भयपणा त्या व्यक्तीकडे असतो. व्यक्ती नम्र असते. मला आता एवढे समजले आहे. सध्या मिळालेल्या पुराव्यानुसार हे मत मी मान्य करतो. यापेक्षा वेगळे उद्या काही समजले तर मी पूर्वीच्या मत सोडेल. अशा प्रकारची त्याची वैचारिक धारणा स्पष्ट असते. व्यवस्थित, छान, खूप छान वाचला. आता माईक, आता बघ, आता हा तू उतारा वाचला. आता हा उतारा वाचल्यानंतर या उतार्याला आपल्याला काय करायचं? नाव द्यायचं. हा, मी पहिल्यांदा, आता तू उतारा वाचला, आता मी काय करतो? नरहरीला विचारतो, उतारा त्यानं ऐकलाय का? हा, नरहरी तुझा माईक चालू कर आता. हा, आता सुगंधनं हा उतारा वाचला आहे की नाही? बरोबर का? तुला एकदा तू वाचतो का? आता तू वाच आणि नंतर त्याला आपल्याला काय द्यायचंय? शीर्षक द्यायचंय. कळलं का? या उतार्याला. हा, दृष्टिकोन ही एक विचार करण्याची पद्धत आहे. निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण, पडताळ, तर्क आणि वर्गीकरण वाचायचं त्याला. वर्गीकरण, पडताळ, तर्क आणि अनुमान यांचा वापर करून निष्कर्ष काढणे, स्वतः अनुभव घेतल्यानंतर विश्वास ठेवणे, सर्व बाजूने विचार करणे या बाबी वैज्ञानिक दृष्टिकोनात अभिप्रेत आहे. हे जग स्वायत्त आहे. यात प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट नियमाने घडत असतात आणि या प्रत्येक घडणाऱ्या घटने मागे कार्य कारण अनुभव असतो तो आपल्याला शोधून काढता येतो. तो पूर्णपणे सापडला नाही तर ती दिशा योग्य असते आणि काही काळाने कार्य कारण भाव त्या मधील दृष्टी दूर करतात येतात. त्रुटी दूर करतात. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी व्यक्ती प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहत असते. किती मोठ्या व्यक्तीत मदत असो ते तपासून घेण्या वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तीकडे असते. अशा वेळ मदत व्यस्त करण्यास मदत आहे का तिथं? मत अशा वेळी मत व्यक्त लागणाऱ्या निर्भयपणा त्या व्यक्तीकडे असतो. ती व्यक्ती नम्र असते. मला नम्र असते. मला आता एवढे समजले. सध्या मिळालेल्या पुराव्यानुसार मग मी
मान्य करतो. यापेक्षा वेळ उद्या काही समजले तर मी पूर्वीचे मत सोडू. अशा प्रकारे त्यांची वैचारिक धारण स्पष्ट असते. स्पष्ट असते. बघा याच्यातले काही जोड शब्द तुमचे थोडे थोडे चुकतात, तर ते लक्ष ठेवायचे. आता अभिप्रेत शब्द आहे, स्पष्ट, नंतर काही काही जे असे लक्ष ठेवायचे आणि ते नीट शांततेत वाचायचे. एकदम छान वाचले दोघांनी तुम्ही. तर बघा आता दोघांनी तुम्ही उतारा वाचलेला आहे. आता हा उतारा वाचत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल की आता आपल्याला हा जो उतारा वाचला, या उतार्याला आपल्याला काय नाव देता येईल बरं? सुगंधाला मी पहिला प्रश्न विचारतो आता, नंतर मग नरहरी तुला विचारतो की तुला काय वाटतं या उतार्याला काय नाव देता येईल? शीर्षक म्हणजे काय? नाव. आता सुगंध तुझा माईक चालू कर. सर दिसणार नाही. हा हा आता दिसल बघा. हा आडवा मोबाईल धर, तू आडवा मोबाईल धर. हा याला मला सांग, याला काय नाव देता येईल आपल्याला? आता जो तू उतारा वाचला नर, बर एक मिनिट, आपल्या याला विचारतो मी, नरहरीला. नरहरी, हॅलो. हा तुला दिसतंय का? हो. हा तर याला मला सांग की याला काय नाव देता येईल आपल्याला? आता जो उतारा वाचला तुम्ही, हा हा बरोबर बरोबर सांग. दृष्टिकोन. हा याला काय नाव देता येईल आपल्याला? वैज्ञानिक दृष्टिकोन असं एक नाव देता येईल. अजून तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन एक विचार आहे की नाही? नाही वर्गीकरण म्हणायचं त्याला, आहे की नाही? परंतु सगळ्यात चांगलं नाव कोणतं राहील की वैज्ञानिक दृष्टिकोन, आहे की नाही? दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिकपणे पाहण्याची दृष्टी. बरोबर, छान उत्तर दिलं. आता बघा दिसतंय ना तुम्हाला तुमच्या मोबाईलवर? आता हा उतारा दिसतो ना? हा तर बघा आता माईक बंद करा. आता पुढचं घेणार आहे मी. आता छान उत्तर दिलं तुम्ही. हा हा काय तू देतो का सुगंध? सर दिसत नाही. तुलाच कसं काय दिसून नाही लागलं? पुन्हा एकदा काय कर, एकदा बंद करून पुन्हा तू जॉईन होय, म्हणजे पुन्हा तुला दिसल ते. हा आता याला दिसू लागलं ना? तू एकदा काय कर, त्या पुन्हा जॉईन कर, म्हणजे बरोबर तुला दिसायला लागेल. आता पुढचं बघायचं आपल्याला. बघा तर बघा, चला सराव करूया. आता दिसतंय का बघ बरं सुगंध? आता दिसतंय का हो सर दिसत. सुगंध? हा तर बघा, चला सराव करूया. आता याच्यामध्ये बघा कृती काय करायची आपल्याला. आता तुम्ही आता जसं उतार्यावरून तुम्ही नाव दिलं की नाही, तर तुम्ही काय करायचं, असे वर्तमानपत्रातले काही उतारे, काही बातम्या यांचं काय करायचं, यांची कात्रणं गोळा करायची. म्हणजे पाच हो किंवा जास्त हो, तर तुम्ही ते वहीमध्ये एखादी जुनी जी वही असेल तिला ते चिटकवायचे आणि त्याच्यानंतर त्याला काय द्यायचं, ते वाचायचे. आधी त्याचं वाचन करायचं. प्रकट वाचन करा किंवा मुख वाचन. आता आपण जे केलं ते कसं केलं, प्रकट वाचन केलं. तसं वाचन करा किंवा मुख वाचन करा. मुख वाचन म्हणजे काय, मनातल्या मनात वाचन करा. आणि त्याच्यानंतर त्या उतार्याचं आपल्याला काय नाव देता येईल ते नाव तुम्हाला तिथं वरती द्यायचं. एकदम सोपं आहे की नाही? तर तुम्ही काय करायचं, कृती काय करायची तुम्हाला, तर तुमच्या परिसरात असलेले काही वर्तमानपत्रातले किंवा पुस्तकातले कुठले तरी उतारे तुम्ही काय करायचे, तिथे चिटकवायचे आणि त्याच्यानंतर त्याला नाव द्यायचं, त्या उतार्याला म्हणजे शीर्षक द्यायचं. हा एक तुमचा उपक्रम आहे, प्रोजेक्ट आहे. तर बघा याच्यातून तुम्हाला काय सराव होणार आहे की तुम्हाला प्रकट वाचनाची सवय होणार आहे, त्यानंतर मुख वाचनाची सवय होणार आहे आणि आकलन होऊन त्याबाबत तुम्हाला स्वतःचं मत व्यक्त करता येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे काय करायचं, प्रोजेक्ट करायचं आहे की 5 तुम्ही काय करायचे, वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा एखाद्या पुस्तकातल्या ठराविक उतारे तुम्ही काय करायचे, ते व्यवस्थित कट करून ते आपल्या वहीवर चिटकवायचे आणि त्याला वरती नाव द्यायचं शीर्षक म्हणून. आणि शीर्षक काय द्यायचं, तो उतारा वाचल्याशिवाय तुम्हाला शीर्षक देता येणार नाही. कारण की त्या उतार्यांमध्ये काय सांगितलेलं आहे ते त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा तो उतारा वाचावा लागेल आणि उतारा वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं नाव देता येईल. जसं आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बद्दलचा असलेला उतारा वाचला आणि त्याच्यानंतर आपण त्याला काय दिलं नाव, शीर्षक दिलं की वैज्ञानिक दृष्टिकोन.
तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नाव देऊ शकता. तेच नाव द्यावं असं नाही, तुमच्या पद्धतीनं पण ते त्याचा अर्थ असणारा त्या उतार्यात समजलं पाहिजे. नाही तर शीर्षक वेगळ्या नावाचं आणि उतार्यामध्ये जे मजकूर आहे तो वेगळा, असं चालणार नाही. तो त्याच्यासाठी तुम्ही मजकूर आधी वाचा आणि मजकूर वाचल्यानंतर त्याला नाव द्यायचं, असं तुम्हाला हा प्रोजेक्ट करायचा. आणि त्याच्यामुळे बघा, विद्यार्थी त्याचे समजपूर्वक वाचन करून समजुतीने शीर्षक देतील. हा तुम्हाला उपक्रम करायचा आणि उद्या माझ्या आपल्या जो 7वी वर्गाचा जो ग्रुप आहे त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, टाकायचं. काही अडचण आहे का याच्यात? करता येईल सुगंध? सुगंध, हा उपक्रम करता येईल का? सुगंध, माईक चालू कर. सुगंध नरहरी, करता येईल ना हा उपक्रम? हा, तर तो उपक्रम तो उपक्रम करायचा. तू सुद्धा काय कर, तू आडवा मोबाईल धर आणि तू पुन्हा जॉईन होय, डबल पुन्हा दिसायला लागेल तुला. जसं आता सुगंधचा प्रॉब्लेम झाला ना, ते रेंजमुळे, तुमची इथं रेंज कमी जास्त असेल ना, त्याच्यामुळे थोडंफार होत असेल. आता सुगंधला दिसतंय ना? सुगंध सर दिसतंय ना? मग त्यासाठी जसं सुगंधनं केलं तसं काय कर, थोडस पुन्हा परत जॉईन होईल नरहरी. बघा आता त्याच्यानंतर आता आपल्याला कल्पक होऊ द्यायचंय. म्हणजे काय? जाहिराती वाचून नवीन शीर्षक देणे. जसं आता जाहिराती वाचायच्या आणि त्याचे शीर्षक तुम्हाला द्यायचं. तर बघा, कार्यपद्धती काय? वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातीचे प्रकार मुलांना समजून द्यावेत. बघा, काही व्यावसायिक जाहिराती असतात, जसे सर्कस, सिनेमा, नाटक, विविध वस्तू यांची जाहिरात जी असते ती वेगळी असते. म्हणजे सर्कस पाहायला यावं या दृष्टीनं ती काय केलेली असते, ती जाहिरात केलेली असते की बाबा सर्कस आलेली आहे तुमच्या गावामध्ये, एक तर घनसावंगीला, जालन्याला किंवा औरंगाबादला, तर तुम्ही ती सर्कस बघायला या, त्याची वेळ दिलेली असते. आणि मग त्या सर्कशीला काही नाव असेल तर त्याची सुद्धा जाहिरात केली जाते. रॉयल सर्कस असेल, काय जे असेल ते समजा, तर त्या पद्धतीने ते काय असते, ह्या ज्या हे असतील सिनेमा, नाटकाच्या किंवा सर्कशीच्या ज्या जाहिराती असतील त्यांना काय म्हणतात? व्यावसायिक जाहिरात. कारण ज्याच्यातून पैसा मिळतो त्यांना, आहे की नाही, त्यांचा व्यवसाय त्यांना असतो. म्हणजे सर्कस हा एक हे असतो, परंतु व्यवसायच आहे आणि त्याच्यातून त्यांना पैसा मिळतो आणि त्यामुळे ती जाहिरात कोणती झाली? व्यावसायिक जाहिरात. त्याच्यानंतर काही जाहिराती असतात प्रबोधनासाठी, लोकांना जागृत करण्यासाठीची जाहिराती असतात. जसं वैद्यकीय शिबिर असतात, काही ठिकाणी रक्तदान शिबिर असतात, पाणी बचत करण्यासाठी काही बचत करणारी जी आहे जाहिरात असते, वृक्ष लागवडीवर जाहिरात असते, किंवा विविध आजाराच्या विरुद्ध प्रतिबंध करणारे लसीकरण. आता आज आपण बघतो बऱ्याच ठिकाणी लसीकरणाची काय केलेली आहे? जाहिरात केलेली असते की आता ही आपली जी महामारी आलेली कोरोना, ती कोरोनाच्या जी लस आहे ती आपण सर्वांनी घेतली पाहिजे, याची जाहिरात आपल्या टीव्हीवर असते, रेडिओवर असते, पेपरमध्ये असते, गावातल्या काही पोस्टर्सवर लावलेली आहे. तर ही कशी आहे? लोकजागृतीसाठी असलेली जाहिरात आहे. त्यानंतर तिसरी जाहिरातीचा प्रकार काय आहे? शैक्षणिक जाहिराती. तर काही ठिकाणचे शाळेचं काय असतं, या आमच्या शाळेत प्रवेश घ्या म्हणून काही जाहिराती लावलेल्या असतात, त्यांना शाळा प्रवेश जाहिराती होतात, त्यांना शैक्षणिक जाहिराती म्हणतात. किंवा एखाद्या शाळेमध्ये सुविधा काय आहे, की इंग्रजी माध्यमाची शाळा आहे का मराठी माध्यमाची शाळा आहे, तिथं काय काय सुविधा दिल्या जातात, याच्याबद्दलची जाहिराती. म्हणजे ह्या काय झाल्या? शैक्षणिक जाहिराती. शिक्षण जागृती करणाऱ्या जाहिराती म्हणजे शैक्षणिक जाहिराती. तर अशा 3 प्रकार आहेत जाहिरातीचे. एक व्यावसायिक जाहिराती, त्याच्यानंतर दुसरी आहे प्रबोधनासाठी आणि लोकजागृतीसाठी जाहिराती, आणि तिसरी आहे शैक्षणिक जाहिराती. त्या कशा आहेत त्या आपण बघितल्या. आता तुम्हाला ह्या ज्या जाहिराती आहे या सुद्धा तुम्ही काय करायचंय? आपल्या पेपरमध्ये बघायचं कोणती व्यावसायिक जाहिरात आहे, त्याच्यानंतर कोणती शैक्षणिक जाहिरात आहे, त्याच्यानंतर कोणती प्रबोधनासाठी जाहिरात आहे. याचे 2-2 जरी तुम्ही कात्रणं जर चिटकवले तर ते आपल्याला कळणार आहे की व्यावसायिक जाहिरात कोणती आहे, शैक्षणिक जाहिरात कोणती आहे आणि प्रबोधनासाठी असलेली जाहिरात कोणती आहे. बघा, जाहिरात शिक्षकांनी वाचून त्याविषयी चर्चा करावी. जाहिरातीतील विविध पैलू जसे शीर्षक, आकर्षक घोषणा, नारा, आकर्षक चित्र, मजकूर इत्यादी समजून देताना त्यातील कार्यकारण भाव समजून द्यावा आणि मुलांना अनुभव मिळाल्यानंतर त्याचे प्रकट वाचन करावे. आकलन तपासण्यासाठी त्याच जाहिरातीतील नवीन शीर्षक त्यांना द्यायला सांगावे. शीर्षक हेच का दिले यावर चर्चा करावी. बघा, आता तुम्ही काय करायचं, आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही अशा बऱ्याच ठिकाणी बघा, पाणी अडवा पाणी जिरवा, म्हणजे पाण्याचं महत्व लोकांना समजून सांगण्यासाठी ही काय दिली असते, तिथं घोषणा दिलेली असते. लस घ्या, रोग टाळा,
किंवा रोग पळवा, अशा पद्धतीच्या काही मजकूर त्याच्यात दिलेले असतात, आहे की नाही. नंतर शाळेबद्दलचे मजकूर वेगळे असतील. म्हणजे याच्यातून तुम्हाला ते समजून घ्यायचंय आणि अशा जाहिरातीची कात्रणं तुम्हाला काय करायची, चिटकवायची आणि त्याचं नाव तुम्हाला द्यायचं. बघा त्याच्यानंतर बघा आता याच्यावर पूरक साहित्य स्त्रोत काय आपल्याला, म्हणजे अजून तुम्ही कशातून अभ्यास करू शकता, तर 5वीचं शिष्यवृत्तीचं जे पुस्तक आहे त्याच्यातील ज्या कविता आहे, गद्य, उतारे, जुनं जर तुमच्याकडे जर शिष्यवृत्तीचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कविता तुम्हाला सापडतील, काही गद्य उतारे सापडतील. गद्य म्हणजे धडे, पाठ. त्यानंतर परिसरातील उपलब्ध असलेली विविध वृत्तपत्रातील कात्रणं, म्हणजे काय, तर पेपर मधली कात्रणं तुम्हाला हे करता येतील. मासिकातील उतारे, त्यानंतर विद्यार्थी हस्तलिखित जे विद्यार्थ्यांनी मिळून लिहिलेले आहे ते सुद्धा तुम्हाला सापडल. त्याच्यानंतर तुम्हाला अजून अभ्यास करता येतं, इयत्ता 6वीचं जे पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला हे उतारे घेऊन तुम्हाला त्याला शीर्षक देता येईल. असा हा आज आपल्या मराठीचा सेतू अभ्यासक्रमाचा अभ्यास होता बघा, आजचा 17 जुलै 2021चा. त्याच्यानंतर आता आपण बघू सेतू अभ्यासक्रम आपला जो दुसरा आहे, सेतू अभ्यासक्रमाचा ब्रिज कोर्स मधला आजचा 17व्या दिवसाचा जो अभ्यास आहे तो आहे इंग्लिश. आपला जो सब्जेक्ट आहे इंग्लिश ब्रिज कोर्स. ब्रिज कोर्स म्हणजे काय, सेतू अभ्यास, सेतू अभ्यासक्रम. बघा आता बघा याच्यातून आपल्याला कोणते लर्निंग आउटकम्स म्हणजे काय अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे बघा. बघा तर काय उद्देश आणि काय ध्येय आहे बघा आपल्याला. तर बघा द लर्नर म्हणजे तुमच्याकडून काय अपेक्षा आहे बघा, रिस्पॉन्ड टू अनाउन्समेंट अँड इन्स्ट्रक्शन. बघा अनाउन्समेंट, रिस्पॉन्ड म्हणजे काय, तुम्ही प्रतिसाद दिला पाहिजे. जे अनाउन्समेंट होतात, काही सूचना होतात, त्याचा प्रतिसाद तुम्हाला देता आला पाहिजे. त्याच्यानंतर रिस्पॉन्ड टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन, रिक्वेस्ट अँड डायरेक्शन अँड व्हेरियस कंटेक्स्ट. बघा वेगवेगळ्या तुम्हाला ज्या कोणी विनंती केल्या, कोणी समजा एखाद्या मार्ग दाखवण्यासाठी तुमच्याकडे व्यक्त केलं, ते सुद्धा तुम्हाला हे व्यक्त करता आलं पाहिजे. वेगवेगळे प्रकार तुम्हाला ओळखता आले पाहिजे, सूचनेचे प्रकार. त्यानंतर कॅरीज आउट अ कॉम्प्लेक्स लॉंग प्रोसेस विथ द हेल्प ऑफ द इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय, वेगवेगळ्या तुम्हाला इन्स्ट्रक्शनची ते काय करता आली पाहिजे, त्याच्यातला फरक आणि त्याच्यातला मिश्रण हे ओळखता आले पाहिजे. कोणती सूचना कशी आहे ते सगळं तुम्हाला, की ही रिक्वेस्ट आहे का इन्स्ट्रक्शन आहे ते ओळखता आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा प्ले इन्स्ट्रक्शन द टीचर अँड पॅरेंट्स. आता पॅरेंट्ससाठी आणि शिक्षकांसाठी काय सांगितलं त्यांनी, प्ले द व्हिडिओ ऑफ द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. हा जो आहे तुमच्या मागच्या वर्षीच्या अभ्यासात, तर तुम्ही तो काय करायचा, दीक्षा ऍप मध्ये जायचं आणि तो व्हिडिओ जो आहे, कोणतं नाव आहे त्याचं, द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू, तर तो तुम्ही पाहायचा आहे. आणि नंतर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे, आस्क द स्टुडंट टू फोकस ऑन द सेंटेन्स स्टार्टेड दॅट इज व्हाय. याच्यानंतर तुम्हाला त्याचं प्रश्न विचारले जाणार आहे. त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन फॉर, इथं दिलेलं आहे बघा, द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. आपल्या दीक्षा ऍप मध्ये गेल्यानंतर तुमच्या मागच्या, हो 1 नंबरचं, ते नंतर बघायचं तुम्ही, द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू, 1 नंबरचं. त्याच्यानंतर सूचना काय दिलेत बघा, वॉच अँड लिसन द व्हिडिओ. तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा. बघा आता मी लावला असता, परंतु तुम्हाला याच्यावर आवाज येत नाही, कारण की याच्यातून जर व्हिडिओ लावला तर तुम्हाला आवाज येत नाही असं तुमचं म्हणणं आहे. इकडे आवाज येतो पण तुमचं म्हणणं आहे की ते रेंजमुळे तिकडे आवाज येत नाही. बघा इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट, वॉच अँड लिसन द व्हिडिओ, फॉलो द इन्स्ट्रक्शन टू फ्रेम द सेंटेन्स बाय युझिंग दॅट इज व्हाय. तुम्हाला नंतर वाक्य तयार करायचे असे, दॅट इज व्हाय याच्यापासून स्टार्ट होणार आहे. बघा त्याच्यानंतर द टीचर विल प्ले द व्हिडिओ अँड आस्क द स्टुडंट टू ऑब्झर्व. मग तुम्ही त्या व्हिडिओचं निरीक्षण करायचं. शी ऑर ही विल टेक द प्रॅक्टिस ऑफ सेंटेन्स. आणि तुम्ही नंतर मग काय करायचे, त्या वाक्यांची काय करायचा, सराव करायचा. स्टुडंट विल फॉलो द इन्स्ट्रक्शन अँड रिस्पॉन्ड देम. म्हणजे तुम्ही नंतर त्याचे ऐकायचं आणि त्या सूचना ऐकल्यानंतर त्याचा प्रतिसाद द्यायचा. आता बघा काय करायचं तुम्हाला, डेमो. आता इथं सांगितलं, सॉल्व द ऍक्टिव्हिटी डेमो. व्हाय डू मेन फिअर द लॉयन. म्हणजे का बरं माणसं सिंहाला घाबरत असतील, तर त्याचं उत्तर आहे, लॉयन इज अ स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. म्हणजे लॉयन म्हणजे काय, सिंह हा कोणत्याही माणसापेक्षा कसा आहे, शक्तिशाली आहे, स्ट्रॉंगर दॅन मॅन.
नंतर दॅट इज व्हाय मेन फिअर द लॉयन, म्हणजे त्यामुळे माणसं घाबरतात. दॅट इज व्हाय मेन फिअर द लॉयन. आता इथं काय केलेलं आहे, त्याच्यामुळेच इथं प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिलंय, यूज युअर इमॅजिनेशन टू कम्प्लीट द फॉलोइंग. बघा, डॅश डॅश दॅट इज व्हाय आय डिडंट ईट द मँगोज. त्याच्यामुळे मी मँगोज खात नाही. का बरं मँगोज खात नाही? जर आंबट असतील तर आंबे खात नाही. कोणाला आंबे जे आहेत ते कसे लागत असतील, आंबट लागत असतील, त्याच्यामुळे ते खात नाही. मग याच्या समोर काय लिहायचं तुम्ही? काय लिहिसान? द मँगो इज सोअर, सो दॅट इज व्हाय आय डिडंट ईट द मँगो. म्हणजे आंबट असतात, आहे की नाही. नंतर काय म्हटलंय, डॅश डॅश दॅट इज व्हाय फार्मर बीट द कॅमल. कशामुळे मारलं होतं बरं त्या उंटाला? कारण की त्या कॅमलनं काय केलं होतं सुगंध? काय केलं होतं? त्या शेतकऱ्यानं त्या उंटाला मारलं होतं. गोष्ट ऐकलेली तुम्ही. का मारलं होतं? कारण की त्यानं त्याच्या शेतातलं ऊस काय केला होता? खाल्ला होता. कोणाच्या सोबतीनं राहून? तर त्या कोल्याच्या सोबत, आहे की नाही. परंतु कोल्यानं काय केली होती? खाल्ल्यानंतर कोल्याला सवय असती. काय सवय असती? कोल्हेकुई करायची. आणि त्यामुळे ज्यावेळी कोल्यानं कोल्हेकुई केली त्यावेळी काय झालं? तो शेतकरी जागा झाला आणि कोला तर पळून गेला, परंतु त्याच्या हाती कोण लागला? उंट लागला. आणि उंटाला त्याने काय केलं? मारलं. म्हणजे कारण काय लिहिणार तुम्ही इथं? द कॅमल ईट द शुगर केन, दॅट इज व्हाय द फार्मर बीट द कॅमल, आहे की नाही. म्हणजे शुगर केन म्हणजे काय? ऊस. कॅमलनं काय खाल्लंय? द कॅमल एट द शुगर केन, सो दॅट इज व्हाय द फार्मर बीट द कॅमल. आता पुढचं आहे तिसरं आणि चौथं बघा, तुम्हाला आलं तर बघा. डॅश डॅश दॅट इज व्हाय द मंकी जम्प इन टू द लेक. कशामुळे त्या माकडानं उडी घेतली? तर त्याचा एक अंदाज बांधायचा, इमॅजिनेशन करायची आणि तिथं लिहायचं. हे दोन तुमच्यासाठी ठेवणार आहे मी, सी आणि डी. दॅट इज व्हाय न्यू जो व्हिजिटेड द अर्थ. सी आणि डी हे तुम्ही सोडवायचे. बघा, एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी काय सांगितली बघा, किंवा पॅरलल ऍक्टिव्हिटी म्हणजे याच्यासाठी समर्पक असणारी. आस्क व्हाय टाईप क्वेश्चन टू युअर फ्रेंड फॅमिली. तुम्ही काय करायचे? तुमच्या मित्राला प्रश्न विचारायचे. काय प्रश्न विचारायचे? व्हाय पासून, म्हणजे काय? कारण. व्हाय आर यू गोइंग टू स्कूल? व्हाय आर यू गोइंग टू फार्म? व्हाय आर यू गोइंग टू युअर अंकल्स हाऊस? व्हाय आर यू लेट? अशासारखे तुम्ही प्रश्न तुम्ही विचारायचे. व्हाय म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला कारण मिळणार आहे. कारण मिळणार आहे की का बरं तो गेला होता. व्हाय आर यू लेट? तर तो कारण सांगणार. बिकॉज आय लेट. कशामुळे लेट झाला? आय गो टू इन माय फार्म, सो आय लेट. वेगवेगळी कारण तुम्हाला सांगता येतील. मग ते तसे तुम्हाला व्हाय पासून सुरू होणारे जे क्वेश्चन आहे ते याच्यापासून करता येणार आहे. त्याच्यानंतर बघा, इथं एक जो व्हिडिओ तुम्हाला मी आता सांगितलाय, ही लिंक दिलेली बघा, निळ्या रंगाची तुम्हाला दिसत असेल. या लिंकला तुम्ही क्लिक करायचं, तुम्हाला तो व्हिडिओ दिसणार आहे बघा. खाली दीक्षावरचा असलेला हा व्हिडिओ जो आहे, ती लिंक जी दिलेली आहे तिला काय करायचं? तुम्ही क्लिक करायचं आणि तुम्हाला हा व्हिडिओ द लॉयन आणि द मॅन अँड द स्टॅच्यू हा जो आहे व्हिडिओ, तो याला क्लिक केला की तुम्हाला दिसणार आहे. आता याच्यातून आपण आजच्या या नरहरी बोल. हा बोल ना. चालू करा ना तुम्ही ऍप. ती ऍप चालू करा. आता ते केलं तर तुम्हाला आवाज येत नाही ना. आता याला जर क्लिक केलं ना, आता तुम्हाला काय करावं लागेल? ही तुम्हाला याच्यावर टाईप करावं लागणार. याच्यातून ती डायरेक्ट होणार नाही. याला जर हे काय करावं लागेल? याला टाईप करावं लागेल तुमच्या याच्यामध्ये, तुमच्या गुगल सर्च मध्ये किंवा आपल्या दीक्षा ऍप मध्ये तुम्हाला हे टाईप करावं लागेल. आता सध्या हे आपण स्क्रीन शेअर केलेली आहे. तुम्हाला नंतर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो ती. बघा, तर त्याच्यानंतर ऐकून घ्या. आपण नंतर दीक्षा ऍप ओपन करून बघू आपण. आता माईक बंद कर नरहरी. तर बघा, माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो याच्यातून बघा. तर आजच्या इंग्रजीच्या सेतू अभ्यासक्रमातून आपण काय शिकलो? आय एम एबल टू फ्रेम क्वेश्चन्स
अँड रिस्पॉन्ड द क्वेश्चन. मी आजच्या या सेतू अभ्यासक्रमामधून काय शिकलो, तर प्रश्न तयार करता येणं करणं हे शिकलो, आणि एवढंच नाही तर त्याची उत्तर कशी द्यायची हे सुद्धा शिकलो. येस असेल तर येस लिहायचं, तुम्हाला नाही समजलं असेल तर नो लिहायचं. नंतर बघा, आय एम एबल टू टेक अ पार्ट इन द ऍक्टिव्हिटी. ज्यांनी ज्यांनी घेतला भाग, सगळ्यांनी दोघांनी भाग घेतलाय, तुम्ही नरहरीने घेतला आणि सुगंधाने घेतला, तुम्ही रिडिंग केली आहे की नाही. जे जे भाग घेतलाय तुम्हाला लगेच लक्षात येणार तुम्ही ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतला की नाही. तर बघा, असा हा इंग्रजीचा सेतू अभ्यासक्रम बघितल्यानंतर आता पुढचा आपल्याला आजचा सेतू अभ्यासक्रमामध्ये बघायचा आहे. सेतू अभ्यासक्रमामध्ये असलेला आपला बघा, सेतू अभ्यासक्रमामध्ये गणिताचा विषय आहे. आज 17वा दिवस, 17 जुलै 2021. आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे क्षेत्राचं नाव आपली संख्यावरील क्रिया, त्याच्यानंतर घटकाचं नाव आहे आपलं अपूर्णांकावरील क्रिया. आता अपूर्णांक म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपला उपघटक आहे दशांश अपूर्णांकाची. काय करायची आता आपल्याला, बेरीज वजाबाकी काय जे आहे ते आपल्याला बघायचंय. बघा, दिवस आपला 17वा आहे. बघा, याच्यातून आपल्याला अध्ययन निष्पत्ती काय साध्य होणार आहे, तर दैनंदिन जीवनामध्ये अपूर्णांकाचा संबंध येणाऱ्या परिस्थितीत साध्या आणि दशांश अपूर्णांकाचा वापर करतात. आता बघा, इथं थोडं समजून घ्यायचंय. बघा, इथं काय समजून घ्यायचंय, तुम्हाला दशांश अपूर्णांकाची बेरीज करता आली पाहिजे. आता इथे एक उदाहरण दिलंय बघा, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुधाने 3 लिटर 150 मिली, राधाने 5 लिटर 200 मिली आणि संपतने 4 लिटर 300 मिली एवढे दूध दिले. तर एकूण किती लिटर दूध झाले. एकूण म्हणजे बघा, इथं काय करावं लागणार आहे आपल्याला, बेरीज करावं लागणार आहे. म्हणजे इथं काय केलंय आपण, बघा इथं दिलंय, सुधाने दिलेले दूध किती आहे, 3 लिटर 150 मिली. राधाने दिलेले दूध किती आहे, 5 लिटर 200 मिली. संपतनं दिलेले किती आहे, 4 लिटर 300 मिली. बघा, आता मग हे दशांश अपूर्णांकामध्ये कसं लिहिणार आपण, तर 3 लिटर आणि 150 मिली म्हणजेच काय, इकडे दिलेलं आहे बघा, उजवीकडे बघितलं तुम्ही 3.150 लिटर असं त्याला लिहिता येतं. 5 लिटर 200 मिली म्हणजे काय, 5.200 लिटर. त्यानंतर 4 लिटर 300 मिली म्हणजे कसं लिहायचं, 4.300 लिटर. हे लक्षात आलं का तुमच्या. आता बघा, म्हणजे आता बरोबर दशांशच्या खाली दशांश चिन्ह आलेलं आहे. आता आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज करता आली पाहिजे. पॉइंटच्या खाली पॉइंट आलेला आहे, लिटरच्या खाली आपण लिटर लिहिलेलं आहे. बघा, आता याची बेरीज करताना आपण बेरजेसारखीच बेरीज करायची. 3 अंकाची बेरीज आहे म्हणून इथे दोन बेरजेचे चिन्ह दिले आपण, कळलं का. जर 4 अंकाची बेरीज असती तर आपल्याला 3 बेरजे चिन्ह दिले असते. यामुळे आता आपण बेरीज करूया याची. बघा, 0 0 आले, त्याच्यानंतर 5 5, 1 आणि 2 किती झाले, 3, 3 आणि 3 6 म्हणून इथं खाली 6 लिहिले. पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचंय, म्हणजे दशांशच्या ठिकाणी दशांश लिहायचंय. त्याच्यानंतर 3 आणि 5 ची बेरीज केल्यानंतर किती येणार आहे, 3 आणि 5 8, 8 आणि 4 12, 12.650 लिटर असं याचं उत्तर आलंय. मग उत्तर पूर्ण वाक्यात काय लिहिणार, एकूण 12.650 लिटर दूध झाले. बघा, पूर्ण एकूण. असं हे तुम्हाला गणित करता आलं पाहिजे, दशांश अपूर्णांकाची बेरीज करता आली पाहिजे. बघा, आता इथं काय केलं आपण, या ठिकाणी पूर्णांकाची बेरीज आणि दशांश अपूर्णांकाची बेरीज यातील सारखेपणा लक्षात घ्या. बघा, पूर्ण संख्येची बेरीज करताना आपण सर्वप्रथम एककाची, कुठून केली सुरुवात आपण, एककाची, नंतर दशकाची, याप्रमाणे दिलेल्या संख्येची मांडणी करून बेरीज करतो. याप्रमाणे दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना मांडणी करावी. आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचं की संख्या लिहिताना दशांश चिन्ह बरोबर एकाखाली एक आलं पाहिजे. बघा, आता सुगंध तुझा माईक चालू कर. सुगंध, बोला सर. आता बघा, आता आपण हे दशांश अपूर्णांकाची काय केली, बेरीज केली. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, आपल्या बेरजेसारखीच बेरीज येईल आपली. आपण जसं बेरीज करतो की नाही तशीच बेरीज आहे, फक्त आपण काय केलं, या ठिकाणी दशांशच्या ठिकाणी बरोबर दशांश चिन्ह दिलं आहे की नाही. आता बघ, इथं हे लक्षात आलं का, 3 लिटर 150 मिलीला आपण दशांश मध्ये कसं लिहिलं, 3.150 लिटर. हे लक्षात आलं का कसं लिहिलं तर. हो सर. आता मग बरोबर तसं लिहायचं.
आणि दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहायचं आणि बेरीजेच्या ठिकाणी बेरीज बरोबर करायची आणि त्याचं उत्तर लिहायचं. अशा तुम्हाला काय करायचं, दशांश अपूर्णांकाच्या याच्यात सरावासाठी तर दिलेलेच आहे, पण याच्यानंतर सुद्धा तुम्ही मनानं काय करायची, 10 गणित घ्यायची अशी 3 अंकी बेरजेची पॉइंटचे आणि ते आपल्या वहीवर सोडवायचे आणि त्याचा फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचा. बघा लक्षात आलं का नरहरी? आता तुझं माईक बंद कर. नरहरी लक्षात आलं का? हो नरहरी, हा आता अशा बेरजा तुम्ही हो. कमीत कमी 10 बेरजा करायच्या. हा किती बेरजा करायच्या? 10 बेरजा. आणि याच्यातल्या सुद्धा बेरजा करायच्या तुमच्या पीडीएफ मध्ये आलेले आहेत, त्या पण आपण करून घेणार आहे सरावामध्ये. आता माईक बंद करा. आता लक्ष द्या, पुढचं बघू आपण. आता इथं सरावासाठी दिलेले बघा, चला सराव करूया. बघा माईक बंद करा. चला सराव करूया. रमाला स्टेशनरीच्या दुकानातून पेन, वही, खोडरबर व रंगपेटी या वस्तू खरेदी करावयाच्या आहेत. दुकानदाराने तिला या वस्तूच्या किमती सांगितल्या. पेनची किंमत 4.5 रुपये, खोडरबरची किंमत 1.5 रुपये, वहीची किंमत 6.5 रुपये आणि रंगपेटीची किंमत 25 रुपये 50 पैसे. तर रमाने प्रत्येक वस्तू खरेदी केली. याचं बिल तयार करायचं तुम्हाला. आता बिल तयार करताना कसं करावं लागेल, जसं वरती आपण केलं कसं करावं लागेल. आता एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो मी आणि नंतर तुम्ही त्याची मांडणी करून नंतर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचं उत्तर पाठवायचं. बघा मी तुम्हाला समजून सांगतो. रमाला स्टेशनरी दुकानातून काय काय खरेदी करायचं आहे? पेन करायचं आहे, वही, खोडरबर आणि रंगपेटी या वस्तू खरेदी करायच्या आहे. दुकानदाराने तिला या वस्तूच्या किमती सांगितल्या. पेनची किंमत 4.5 रुपये म्हणजे किती आले? 4.5 म्हणजे काय? 4.50. नंतर खोडरबरची किंमत 1.5 रुपया. 1.5 रुपया म्हणजे काय? 1.50 म्हणजे 1 रुपया 50 पैसे. म्हणजे इकडे रुपये लिहायचे, इकडे पैसे लिहायचे. त्यानंतर वहीची किंमत 6.5 रुपये. 6.5 म्हणजे किती? 6 रुपये 50 पैसे. आणि नंतर रंगपेटीची किंमत 25 रुपये किती आहे? 50 पैसे. म्हणजे 25 रुपये 50 पैसे म्हणजे 25.50. म्हणजे इकडे एक रुपयाचा एक तक्ता तयार करायचा आणि इकडे पैसे. असंही केलं चालेल किंवा पॉइंट मध्ये घेतलं तरी चालेल. पॉइंट मध्येच घ्यायचं आपल्याला 25.50 आणि या सगळ्यांची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची आणि बिल तयार करायचं. बघा इथं जसं केलंय, बघा इथं बिल तयार केलंय. कसं बिल तयार केलं बघा, इथं दाखवलेलं आहे. तर पेन कितीचा घेतलाय? एक नग घेतलाय म्हणजे एकच घेतलाय म्हणून 4.5 रुपये. वही किती घेतली? एकच घेतली म्हणजे 6.5 रुपये. खोडरबर किती घेतलं? एकच घेतलं 1.5 रुपयाचं. आणि रंगपेटी किती घेतली? 1 रुपयाची 25.50. आता याची बेरीज केली. दशांशच्या ठिकाणी दशांश चिन्ह ठेवलं. 0 0 आहे. नंतर पुन्हा याची बेरीज केली. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 आणि 5 20. हातचे आले 2 हातचा आला. मग असं करून नंतर याची पूर्ण बेरीज केली. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 8 हातचाला 1, 2 आणि 1 3. अशी 38 रुपयाची किंमत आली. असं बिल तयार केलंय बघा. आता इथं तुम्हाला सरावासाठी सुद्धा दिले. मी तुम्हाला म्हटलं होतं आता इथं सरावासाठी दिलेले. तुम्ही हे गणित जरी सोडवले तरी चालतील. बघा इथं दशांश अपूर्णांकाची बेरजेची गणित दिलेले, ते सोडवायचे. त्याच्यानंतर एक शाब्दिक गणित सुद्धा दिलेलं आहे. एक आयताकृती बागेची लांबी 7 मीटर 23 सेंटीमीटर, रुंदी 4 मीटर 4 सेमी असल्यास बागेची परिमिती किती? हे सुद्धा गणित तुम्हाला सोडवायचंय. कपिलचं गणित सोडवायचंय. तर बघा अशी हे. त्याच्यानंतर इथं लिंक सुद्धा दिली गणितासाठी. त्या लिंकवर तुम्ही जाऊन तुम्ही दीक्षा ऍपवर जाऊन अजून अधिक माहिती घेऊ शकतात. याच्यातून तुम्हाला काय समजलंय? हे मला समजले. बघा काय समजलं? दशांश अपूर्णांकाची बेरीज ही योग्य प्रकारे करता येते. जशी आपण बेरीज करतो तशीच बेरीज करायची आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यायचंय. नंतर बघा पुढे काय सांगितलं? दशांश अपूर्णांकाची बेरजेची लेखी उदाहरणं सुद्धा तुम्हाला सोडवता येतील. लेखी उदाहरणं जरी असले तर त्यांना कशात करायचं रूपांतर? अंकामध्ये करायचं. अंकात लिहायचं आणि दशांश अपूर्णांक बरोबर लिहायचं आणि बेरीज करायची. बघा याच्यानंतर आता आपल्याला पुढचा सेतू अभ्यासक्रमाचा विषय आहे आपला विज्ञान. पुढचा विषय काय आहे? विज्ञान. सेतू अभ्यासक्रमातला 17व्या दिवसाचा आजचा हा विज्ञानाचा अभ्यास आहे. आज 17 जुलै किती आहे? 2021. बघा आता इथं कृतीपत्रिका 11 दिलेली आहे. बघा समजून घेऊया विज्ञान विषयाचं. बघा समजून घेऊया. काय करायचंय? गती, रोजच्या जीवनातील गती आणि गतीचे प्रकार. बघा गती म्हणजे काय? तर वेग. गती म्हणजे काय? वेग. बघा
रोजच्या जीवनातील गती आणि गतीचे प्रकार आता आपल्याला इयत्ता 6वीचं 9वं जे प्रकरण आहे गती आणि गतीचे प्रकार, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, अभ्यासलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, अध्ययन निष्पत्ती. आता या विज्ञानाच्या याच्यातून आपल्याला काय साध्य होणार आहे बघा. निरीक्षणक्षम गुणधर्माच्या आधारे पदार्थ सजीव आणि सजीव प्रक्रिया यांचे वर्गीकरण करतात. उदाहरणार्थ जैविक आणि अजैविक असे अधिवासाचे घटक आहेत. रेषीय, वर्तुळाकार, नियतकालिक गती इत्यादी गतीचे प्रकार आहेत. गतीचे प्रकार कोणकोणते आहेत? रेषीय गती, वर्तुळाकार गती, नियतकालिक गती. बघा लक्षात घ्या. आता तुम्ही बघितले असणार बघा, भवरा सगळ्यांनी बघितला असणार. भवऱ्याला जेव्हा तुम्ही जमिनीवर असं त्याला हे करतात, त्याला असा दोरा वगैरे किंवा हे बांधून जेव्हा टाकले जातं तेव्हा तो भवरा असा वेगाने फिरतो बघा. फिरतो की नाही? भवरा खेळत असाल तुम्ही तर बघा, या हालचाल होणाऱ्या वस्तूंना काय म्हणतात? गती असे म्हणतात. ज्या ज्या हालतात त्या सर्व वस्तूंना काय म्हणतात? गती आहे असं म्हणतात. त्या वस्तूंना काय? गती. पानं जरी हलत असतील तर त्या पानांना गती आहे असं म्हणतात. हवा. नंतर बघा वस्तू, आता गती, त्या वस्तूंना गती आहे असं म्हणतात, परंतु गती म्हणजे काय तर बघा, वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेल्या विस्थापनाला वस्तूची गती असे म्हणतात. बघा, वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेल्या विस्थापनाला वस्तूची काय म्हणतात? गती म्हणतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू जाते, याच्या विस्थापनाला काय म्हणायचं? वस्तूची गती म्हणतात. बघा इथं तुम्ही निरीक्षण करा. निरीक्षण करणाऱ्या एखाद्या वस्तू सतत जागा बदलत असतात दिसत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असे म्हणतात. जर एखादी वस्तू गतीत असेल आणि ती जागा बदलत असेल तर तिला काय म्हणतात? गतिमान आहे असं म्हणतात. जसा भोवरा. आता गतीचे प्रकार बघू आपण. गतीचा पहिला प्रकार आहे रेषीय गती. एखादी वस्तू जर एका सरळ रेषेत किंवा एकाच दिशेने जात असेल, येत असेल तर त्या गतीला वस्तूची रेषीय गती असे म्हणतात. जी एखादी गतिमान वस्तू जी आहे ती एका सरळ रेषेत येत असेल तर त्या गतीला काय म्हणायचं? वस्तूची रेषीय गती. जसं आपली रेल्वे एकाच दिशेने सरळ जाते बघा, त्याला म्हणायचं रेषीय गतीचं एक उदाहरण रेल्वे आहे. नंतर बघा, रेषीय गतीचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक रेषीय एक समान गती आणि दुसरी आहे रेषीय असमान गती. म्हणजे बघा, म्हणजे काय? रेषीय एक समान गती कशाला म्हणायचं तर एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखे असते तेव्हा त्या गतीला रेषीय एक समान गती असे म्हणतात. बघा तुम्ही जर 15 ऑगस्टला, आता 15 ऑगस्ट येणारच आहे, 15 ऑगस्टला बघा किंवा तुम्ही याच्यापूर्वी सुद्धा बघितलं असणार बघा की मिलिटरीची जी परेड असते बघा, आपले पंतप्रधान जे झेंडा फडकवल्यानंतर त्यांना मानवंदना देण्यासाठी आपली जी मिलिटरी आहे, आर्मी आहे, जवान आहेत, ते काय करत असतात? परेड असतात, परेड संचलन आहे की नाही. तर त्या परेडमध्ये बघा जे सैनिक असतात ते एक समान गतीमध्ये काय करत असतात? चालत असतात. त्यांची हातांकडे जरी बघितलं तर त्यांचे हात एक सारखे असतात. त्यांच्या पायाकडे बघितलं तरी त्यांचं पाय सुद्धा एकाच रेषेमध्ये ते चालत असतात. त्यानंतर पाहण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी पाहायचं ठरवलं तरी सुद्धा ते एक समान असे पाहतात. त्यामुळे हे एक रेषीय म्हणजे काय? रेषीय एक समान गतीचं काय उदाहरण आहे. तुम्हाला ते आता येणाऱ्या 15 ऑगस्टला तुम्हाला जर पाहणं झालं नसेल तर तुम्हाला ते पाहता येणार आहे बघा. टीव्हीवर तुम्हाला ज्यावेळी आपले पंतप्रधान झेंडा फडकवतात त्याच्यानंतर झेंडावंदन झाल्यानंतर तुम्हाला ते टीव्हीवर दिसणार आहे बघा. याला काय म्हणतात? परेड संचलन. बघा त्यावेळी तुम्हाला या उदाहरणाची स्वतः प्रत्यक्ष सत्यता पडताळता येणार आहे की तुम्हाला की रेषीय एक समान गतीनं कसे आपली जी जवान आहेत ते कसे चालतात. त्याच्यानंतर बघा रेषीय असमान गती. आता असमान गती म्हणजे काय? आता तुम्ही आपल्या शाळेमध्ये घसरगुंडी आहे, त्या घसरगुंडीहून जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस घसरला असाल त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं असेल की ज्यावेळी तुम्ही ज्या वरती असतात त्यावेळी काय असतं? एक थोडीशी थांबत सुरुवातीला तुम्ही काय करता? खाली येतात, परंतु ज्यावेळी एकदम उतार जास्त असतो त्यावेळी मात्र जोरानं खाली घसरत येतात. म्हणजे ही रेषीय काय? असमान गती. रेषीय गती आहे परंतु असमान आहे. एकाच वेळी सगळीकडे सारखी आहे का? नाही. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूचे केलेले अंतर जेव्हा सतत बदलत असते तेव्हा त्याला काय म्हणायचं? रेषीय असमान गती असे म्हणतात. बघा हे दोन प्रकार आपले लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याच्यावर प्रश्न विचारले, हातामध्ये एक चेंडू घ्या
आणि खुर्चीवर उभे राहून चेंडू खाली सोडा. यावरून चेंडूचा गतीचा कोणता प्रकार ओळखता येईल आपल्याला? जर चेंडू खाली सोडला तर कोणती रेषीय गती म्हणता येईल आपल्याला? कोणती रेषीय गती म्हणता येईल? सुगंध, माईक चालू कर. सुगंध, बघ, जर आपण हातामधून एक चेंडू घेतला आणि तो काय केला, आपण खुर्चीवर उभे राहिलो, तुम्ही वाटलंस तर प्रयोग करून बघा. तुमच्या घरी चेंडू सुद्धा असेल, आहे की नाही? एक सहज प्रयोग तुम्हाला करता येईल. याला काही पैसे लागणार नाही, काही नाही. तुम्ही एक खुर्ची घ्यायची, खुर्ची काही नाही, आपल्या घरचीच खुर्ची, दुसऱ्याची खुर्ची आणायची गरज नाही. तर तुम्ही काय करायचं, त्या खुर्चीवर उभं राहायचं आणि हातामध्ये एक चेंडू घ्यायचा आणि चेंडू घेतल्यानंतर तो काय करायचा, असा हातातून खाली सोडण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न करायचा म्हणजे सोडायचंच, नुसतं प्रयत्न नाही करायचा. तर सोडल्यानंतर बघायचं तर काय तुम्हाला दिसतं, तो चेंडू सरळ खाली एक सरळ रेषेत जातो का इकडे तिकडे जातो? कसं सांगता येईल आपल्याला? कोणती गती सांगता येईल? रेषीय एक समान गती सांगता येईल का रेषीय असमान गती सांगता येईल? सांग बरं सुगंध. ती जी रेषीय गती समान असेल, गती. हा, रेषीय समान गती. परंतु तोच जर आता हा झाला असा चेंडू तुम्ही वरतून सोडल्यानंतर, त्याच्यानंतर जर तुम्ही असा चेंडू असा खालून फेकला, खालून जर फेकला जमिनीला असं हे करून, तर त्याला कोणती गती म्हणावं लागेल? त्याला असमान गती. असमान गती. बघा, जेव्हा तुम्ही जमिनीवरून असं फेकता त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल चेंडू काही ठिकाणी वेगानं जातो, काही ठिकाणी हळू जातो, नंतर मग स्थिर होतो की नाही? वाटलंच तर हे प्रयोग करून बघायचं तुम्ही. एकदम सोपा प्रयोग आहे. त्याच्यासाठी तुमच्या घरी चेंडू असेल ना? हो सर. आहे का? बॅट बॉल तर असेल ना, दोघांकडे असेल. नरहरी, तुझ्याकडे आहे का नरहरी? हो आहे ना सर. हा, तर हा प्रयोग एकदम सोपा आहे, तुम्ही करून बघायचा. पहिला प्रयोग काय करायचा, तर खुर्चीवर उभं राहायचं. खुर्चीवर उभं राहिल्यानंतर तुम्ही एक आपला जो बॉल आहे तो खाली सोडायचा. तर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे, बॉल जेव्हा आपण खुर्चीवरून म्हणजे उभं राहून जेव्हा हातातून सोडतो तेव्हा तो जो बॉल आहे तो सरळ एका रेषेत खाली जातो, म्हणजे रेषीय समान गती झाली. पण तोच बॉल जर आपण खाली उतरून, खुर्चीवरून खाली उतरून जर तुम्ही असा जमिनीच्या लगत फेकला, तर त्यावेळी तो जो चेंडू आहे तो काय होतो, ठराविक गतीनं काही ठिकाणी पहिल्यांदा सुरुवातीला काय होतो, जेव्हा वेग असतो तेव्हा त्यावेळी तो काय होतो, जोरानं पळतो आणि असा उड्या मारत चालतो. पण नंतर काही कालावधीनंतर मात्र तो काय होतो, हळून जातो. म्हणजे इथं काय झाली, रेषीय असमान गती. म्हणजे असे गतीचे प्रकार तुम्ही लक्षात ठेवायचे. आता माईक बंद करा. आता बघा, त्याच्यानंतर आपल्या रोजच्या जीवनातील रेषीय गतीची काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. जी रेल्वे आहे, रेल्वेतून जाताना तुम्हाला दिसतंय की रेषीय समान गती आहे. रेल्वे जी आपली धावते ती एक प्रकारे रेषीय गतीच एक उदाहरण आहे. त्यानंतर रेषीय एक समान गती, रेषीय असमान गती, यातील फरक तुम्हाला सांगता येईल उदाहरणं देऊन. ते सुद्धा तुम्ही लिहून काढायचं. त्याच्यानंतर तुमच्या निरीक्षणामधील गतिमान वस्तूंची यादी करा. आता आपल्या परिसरातील गतिमान वस्तू कोणकोणत्या आहेत, ज्यांना गती असते, अशा वस्तू कोणत्या आहेत? नरहरी माईक चालू कर. आपल्या परिसरातील गतिमान वस्तू कोणकोणत्या आहेत तुम्हाला दिसतात त्यांची यादी करायची. गतिमान, ज्याला गती असते. अजून कूलर, सायकल. कूलर आहे, सायकल आहे, सायकलचं जे चाक असतं, मोटरसायकल. बरोबर सुगंध. आता सुगंध सांगा ना, अजून काय सुगंध, अजून काय सांगता येईल आपल्याला? तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे अजून नाही आठवले तर अजून आठवा आणि त्याची यादी करा आणि त्याची उत्तरं लिहा या सगळ्या प्रश्नांची, बरं का? आता बघा, अधिक जर अभ्यास करायचा असेल, माईक बंद करा तुमचा. आता अधिक अभ्यास करायचा असेल तर ह्या लिंकला काय करा, तुम्ही क्लिक करा आणि नंतर तुम्ही दीक्षा ॲपमध्ये ही जी याचा अभ्यास आहे, रेषीय गती, रेषीय असमान गती, वर्तुळाकार गती, याच्याविषयीचा अभ्यास तुम्हाला अधिकचा करता येईल. आता याच्यानंतरचा बघा, आपला सेतू अभ्यासक्रमामधला जो पुढचा विषय आहे, माईक बंद करा तुमचा, माईक बंद करा, दोघांनी माईक बंद करा. बघा, प्रश्न विचारल्यानंतर तुमचं माईक चालू करा. बघा, आता पुढचा विषय आहे इयत्ता 7वीचा, आपल्या आजच्या 17व्या दिवसाचा, तो आहे सामाजिक शास्त्र, याच्यातला भूगोल विषयाचा. इयत्ता 6वीचा जो आपला विषय आहे भूगोल विषय, बघा याच्यातलं घटकाचं नाव आहे आपलं महासागराचं महत्व. महासागर म्हणजे काय, समुद्राचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय आहे. आता कालच्या अभ्यासामध्ये सुद्धा आपण थोडं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आज पुन्हा आपल्याला याच्याविषयी माहिती बघायची आहे.
तर बघा महासागर मानवासाठी कसा महत्वाचा आहे, कारण की आपल्याला माहिती आहे महासागरापासून आपल्याला काय मिळतं, मीठ मिळतं, मासे मिळतात, म्हणजे अन्न पदार्थ जे आहेत, वेगवेगळे जे खनिजे आहेत ते सुद्धा आपल्याला मिळतात. आता बघा पहिली काही बाबी आठवूया. मिठागार म्हणजे काय, ज्या ठिकाणी मीठ तयार केलं जातं त्याला काय म्हणतात, मिठागार असं म्हणतात. आता हे तयार कसं होतं, तर मोठमोठाले याचे काय असतात, हे वाफे तयार केले असतात, ज्याप्रमाणे आपल्या शेतामध्ये वाफे तयार केलेले असतात त्याप्रमाणे वाफे तयार केलेले असतात, म्हणजे खोल भाग केलेले असतात. ज्यावेळी समुद्राला भरती येते त्यावेळी समुद्राचं पाणी त्या वाफ्यामध्ये जातं आणि नंतर ओहोटी झाल्यानंतर पाणी जे उरलेलं पाणी आहे ते वापस झालं जातं आणि त्या कालावधीच्या दरम्यान त्या पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झाल्यानंतर खाली त्या वाफ्यामध्ये काय शिल्लक राहतं, मिठाचा अंश शिल्लक राहतो, यालाच मिठागार असं म्हणतात, लक्षात ठेवा. आणि किंवा मिठाचं साठवणूक करण्याचं ठिकाण म्हणजे मिठागार असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. बघा आता तुम्हाला अजून मित्राची मदत लागत असेल तर या लिंकला तुम्ही काय करा, क्लिक करा आणि तुम्हाला अजून माहिती मिळेल. समजा आता याच्यासाठी आवश्यक साहित्य बघा, चित्र दाखवलेले आकृती, इयत्ता 6वीचं जे भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लागणाऱ्या साहित्य, पाठ्यपुस्तक आणि पेन्सिल लिहिण्यासाठी. तर बघा अध्ययन अनुभव बघा, इथं एक छोटस जहाजाचं चित्र दिसतंय बघा तुम्हाला. महासागर मानवासाठी कसा महत्वाचा आहे याची काही उदाहरणं खाली चित्राच्या छोट्या छोट्या उतार्याद्वारे दर्शवलेली आहे. त्याचे निरीक्षण करून महासागराचं महत्व लिहा. आता जलवाहतूक करण्यासाठी काय होतं, महासागराचा आपल्याला उपयोग होतो. मोठमोठाल्या वस्तूंचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन करण्यासाठी काय होतं, महासागराचं महत्व आहे. म्हणजे जलवाहतूक हे एक महत्वाचं आपल्याला एक फायदा आहे बघा. त्याच्यानंतर काय, मासे मिळतात. दुसरं चित्र काय, माशांचं आहे. आपल्या समुद्रापासून मासे मिळतात. तर मासे आपल्या जेवणाचं एक काय, जे किनारपट्टी सारखा भाग आहे त्या ठिकाणच्या लोकांचं मुख्य अन्न आहे. काही लोकांना, आपल्याकडच्या लोकांना सुद्धा काहींना आवडतं ते मासे सुद्धा एक आपल्याला खाद्य आहे महत्वाचं बघा. त्याच्यानंतर महासागरातून काय काय मिळतं आपल्याला, मीठ मिळतं, मासे मिळतात, शंख मिळतं, शिंपले मिळतात, यासारखे उत्पादनं मिळतात. हे आपण मागे बघितलेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय मिळतं अजून, लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅग्नीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ सुद्धा आपल्याला मिळतात. एवढंच नाही तर खनिज तेल जे पेट्रोल, डिझेल आपल्याला आहे, त्यानंतर नैसर्गिक वायू, जे आपल्या घरी जो गॅस आहे तो गॅस सुद्धा, गॅसमध्ये असलेला जो वायू आहे तो सुद्धा आपल्याला समुद्रापासून मिळतो बघा, समुद्रातून. आता बघा त्याच्यानंतर भविष्यामध्ये महासागराच्या लाटा, भरती, ओहोटी यांचा उपयोग करून वीज निर्मिती करता येणार आहे भविष्यामध्ये. बघा महासागरातील खारे पाणी क्षार विरहित करून पिण्या योग्य करता येणे शक्य आहे. त्यामुळे पेयजलाची टंचाई काही प्रमाणात दूर करता येईल. संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहराची पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीने केलेली आहे. खाऱ्या पाण्याचं काय केलं जातं, तिथं चांगल्या पाण्यात रूपांतर केलं जातं. त्याच्यानंतर बघा इथं हे जे खनिजे दाखवलेली बघा इथं चित्रामध्ये दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर बघा सागर किनाऱ्यावर दलदलीच्या भागामध्ये खाडी क्षेत्रात क्षारयुक्त मृदा आणि दमट हवामान असते. अशा ठिकाणी तीव्री खारफुटीची जंगलं किंवा सुंदरीची वने वाढतात. त्यानंतर खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके आणि टिकाऊ असते. याचा उपयोग कशासाठी होतो, इंधनासाठी, नाव तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो. कोणत्या, सुंदरी वनाचा, नंतर खारफुटी जंगलाचा. खारफुटीच्या वनामुळे किनारी भागास महाकाय लाटापासून काय मिळते आपल्याला, संरक्षण मिळते. तसेच या वनाच्या प्रदेशात सागरी जैवविविधता संरक्षित राहते. आणि या वनाच्या शेजारी शहरे असल्यास त्या वनांना शहरांची काय म्हणतात, फुफ्फुसे असे म्हणतात. आज आपण बघतो कोरोनामध्ये आपल्याला झाडाचं महत्व आपण पाहिलेलं आहे की लोकांना अक्षरशः सिलेंडर लावून ऑक्सिजन द्यावं लागलं. सिलेंडरची रेल्वे आल्या ऑक्सिजनच्या. हे कशासाठी आणावं लागले, कारण की आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे. मग हे प्रमाण कमी होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजे. म्हणून त्याच्यामुळेच वनांना शहराची काय म्हणलेलं आहे, फुफ्फुसे असं म्हटलेली आहे. त्याच्यानंतर बघा अध्ययन अनुभव तुम्ही घ्या. 18 मे 2021 मध्ये तोक्ते चक्रीवादळ आलं होतं बघा. तोक्ते आपण टीव्हीवर सुद्धा बातमी पाहिली. ते तोक्ते चक्रीवादळ आपल्या राज्याच्या किनारी भागात धडकले आणि या वादळात खूप मोठे काय झालं, नुकसान झालं. आणि या वादळानंतर वादळाचे परिणाम दाखवणारे विविध छायाचित्र काय झालं, प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाले. त्यातीलच एक फोटो खाली दिलेला बघा, कसं सगळं पूर्ण समुद्रामध्ये आपण दिसतंय. तोक्ते चक्रीवादळामध्ये या समुद्रामध्ये वेगवेगळे जे
सगळे वाहून आले दूरदूरच्या ठिकाणाहून बघा. कारण की समुद्रामध्ये आपण पाहतोय, समुद्रामध्ये आपण मानव हा काय करू लागला, काहीही वस्तू आपली समुद्रामध्ये टाकून देऊ लागलेला आहे. त्याच्यामुळे बघा समुद्रातून वाहून आलेले हे जे सगळं पूर्ण किनाऱ्यालगत आलेले वस्तू बघा, तुम्ही जर विचार केला की म्हणजे समुद्रामध्ये ह्या सगळ्या वस्तू आपणच टाकलेल्या आहेत. म्हणजे निसर्गामध्ये निसर्गाने त्या फेकून दिलेल्या आहेत, पुन्हा मानवाकडे परत वापस दिलेले आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं नाही पाहिजे, समुद्राचं महासागराचं प्रदूषण केलं नाही पाहिजे. आणि वरील चित्र पाहून तुमच्या मनात काय विचार आले असतील ते तुम्ही तिथं लिहायचे. आता मग शहरामध्ये निर्माण होणारा घनकचरा सागर जलात टाकणे, नंतर तेल गळती, जहाजातून टाकले जाणारे साहित्य, मासेमारीचा अतिरेक केला मानवानं, आणि किनाऱ्यावरील खारफुटी जंगलतोड केली, पान सुरुंगामुळे होणारे विध्वंस, उद्योग आणि शहर यातून सोडलेले जाणारे सांडपाणी, यामुळे समुद्रातील पाणी काय झालेलं आहे, प्रदूषित झालेलं आहे. अशामुळे समुद्रातील उत्खननामुळे प्रदूषण इत्यादी कारणामुळे महासागराचे पाण्याचे काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. बघा आता हे तुम्हाला काय करायचं, हे चित्र आहे ना, या चित्राच्या खाली तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहायचंय बघा. त्याच्यानंतर म्हणजे ते चित्र पाहून त्याच्यानंतर बघा अजून जर तुम्हाला याच्यातून काय समजलंय आणि किंवा शिकण्यास मिळालं, तर काय शिकण्यास मिळालं आपल्याला. सुगंध, तुझा माईक चालू कर. आज बघितलं आपण की समुद्राची पूर्ण आपण माहिती बघितली, तर आपण काय केलं पाहिजे, समुद्राला काय जपलं पाहिजे का समुद्राला अशीच आपण प्रदूषित करायला पाहिजे, काय वाटतंय सुगंध. जपलं पाहिजे सर. जपलं हा पाहिजे. म्हणजे आहे की नाही जपलं तर आपल्याला समुद्रापासून मीठ मिळेल का, दररोजच्या जेवणामधलं असणारं मीठ हे कुठून मिळतं, आपल्याला समुद्रापासून मिळतं. आणि आपण जर समुद्रापासून, आणि ते जर आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला एखादी भाजी चवदार लागेल का, आपली पोळी चवदार लागेल का, म्हणजे आपलं जेवणच काय होऊन जाईल. बोल ना. आपलं जेवण काय होऊन जाईल, बेचव होऊन जाईल, आहे की नाही नरहरी, बरोबर आहे की नाही. हो. म्हणजे आपण समुद्राला समुद्रालाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या विहीर, नंतर तलाव यांना सुद्धा प्रदूषित केलं नाही पाहिजे, आहे की नाही. हे आजच्या आपल्या या धड्यातून आपल्याला शिकायला मिळालं. बघा आता पुढचं आपल्याला, आता बघा महासागर मानवासाठी कसा महत्वाचा आहे. तुमची माईक बंद करा, आता प्रश्न विचारल्यावर हे करा. महासागर मानवासाठी कसा हॅलो, किती वाजता बंद करायचं. अजून 6 वाजेपर्यंत चालणार, 5 ते 6. झाला, एकच विषय राहिला आपला आता हिंदीचा. बघा आता महासागर मानवासाठी कसा महत्वाचा आहे, उदाहरणासह स्पष्ट करा. तर आपल्याला महासागरापासून काय मिळतं, मीठ मिळतं, मासे मिळतात, विविध प्रकारची खनिजे मिळतात, नंतर खनिज तेल मिळतं, वायू मिळतो, आहे की नाही. आपल्या घरातला असलेला गॅस याचं सुद्धा काय मिळतं आपल्याला म्हणजे गॅस जो आहे तो सुद्धा समुद्रापासून आपल्याला मिळतो, आहे की नाही. या सर्व प्रकारचे, आता आपला शेवटचा जो अभ्यास आहे सेतू अभ्यासक्रमाचा, तो आहे हिंदीचा. आजचा जो 17 तारखेचा आहे ब्रिज कोर्स जो आहे आपला 17 जुलै 2021 तो हिंदीचा 17वां दिन अपना. देखो इसमें क्या है, क्षेत्र है हमारा भाषा विकास, यानी कि हमको भाषा विकास यानी कि हमको वाचन आना चाहिए, इसमें से हमको वाचन लेखन आना चाहिए, ये बात बताई है. देखो यहाँ पे देखो, ये आखिरी अपनी तासिका है. देखो नरहरी, माइक बंद करो. ये आखिरी तासिका है, 15 मिनट बाकी है सिर्फ. देखो इससे हमें अध्ययन निष्पत्ति क्या मिलने वाली है, संचार माध्यमों से रुचि तथा अभ्यास करना है. देखो निम्नलिखित परिच्छेद का छात्रों से मुखर वाचन करवाए. अभी सुगंध क्या करो, तुम्हारा माइक चालू करो. सुगंध, ये पढ़ने का है. निम्नलिखित परिच्छेद का छात्रों से मुखर वाचन करवाए. इसके नीचे का पढ़ो. देखो पढ़ो, जो नहीं आएगा मैं पढ़ो. आज के युग माध्यमों का भरपूर विकास हुआ है. इसके पीछे आज के मानव जिज्ञासा वृत्ति है. जिज्ञासा बोलने का इसको, जिज्ञासा. बराबर है. वर्तमान में संचार माध्यम का अभिभाज्य बन गया है. हिंदी, मराठी फिल्में, रेडियो
एफएम, ई बुक, अखबार, अलग अलग न्यूज चैनल, इंटरनेट आदि की अहम भूमिका है। गुड बनाकर चर्चा करें, गद्य आकलन पर प्रश्न पूछे। हाँ देखो तुम आज किस के युग में, अखबार न्यूज हाँ हाँ पढ़ो 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 सुगंध पढ़ो। सबको संचार माध्यम किससे चर्चा करें। हाँ अब माइक बंद करो। सुगंध, अभी नरहरि, नरहरि पढ़ो। है ना। नरहरि है क्या? हाँ पढ़ो। वर्तमान में संचार माध्यम मनुष्य जीवन का उसके ऊपर का पढ़ो ना, अभी आज के युग में। उसके ऊपर का पढ़ो, आज के युग आज में के युग में संचार माध्यमों का का भरपूर विकास विकास हो है हुआ हुआ है। का। इसके पीछे आज पीछे के हाँ मानव की मानव 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 की जिज्ञासा 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 वृत्ति वृत्ति है ही हाँ है। पढ़ो। वर्तमान में संचार माध्यम मनुष्य जीवन का अविभाज्य घटक बन गया है। हिंदी में, मराठी में, फिल्में, रेडियो, एफएम, ये ई बुक, अखबार अखबार, हाँ लगन अलग 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 न्यूज चैनल, इंटरनेट आदि की अहम भूमिका है। देखो गुड या बनाकर हाँ पढ़ो। गुड हाँ बना के देखो अभी, चर्चा करें। हाँ अभी देखो, अभी माइक बंद करो, अब सुनो। यहाँ पे दिए वाला है निम्नलिखित परिच्छेद का छात्रों से मुखर वाचन करवाए। हमने मुखर वाचन करा लिया। आज के युग में संचार माध्यमों का भरपूर भरपूर विकास हुआ है। इसके पीछे आज के मानव की जिज्ञासा वृत्ति है। देखो वर्तमान में संचार माध्यम मनुष्य के जीवन का अविभाज्य घटक बन गया है। हिंदी मराठी फिल्में, रेडियो, एफएम, ई बुक, अखबार, अलग अलग न्यूज चैनल, इंटरनेट आदि की अहम भूमिका है। देखो आज हम देखते हैं कि हमारे टीवी देखो, तुम किस अखबार टीवी चैनल न्यूज देखते हो? तो कोई देखता होगा जी24 देखता होगा, कोई जी न्यूज देखता होगा, कोई सह्याद्री देखता होगा, अलग अलग कोई कोई चैनल कार्टून का चैनल देखता होगा, कोई सीरियल टीवी सीरियल देखता होगा। आज से सबसे बड़ा माध्यम कौन सा है? संचार माध्यम। अभी टीवी से अभी कोई देखता होगा, कोई मोबाइल से देखता होगा। यानी कि अभी जो संचार माध्यम है बदल गया है। देखो इससे यहाँ पे चित्र दिया है, एक देखो एक लड़की क्या कर रही है, अपने कंप्यूटर में अपना जो अध्ययन है वो कर रही है। बाद में टीवी में देखो एक कोई तो भी कार्टून या सीरियल चालू है। इसी तरह से तीसरे चित्र में भी देखो, यानी कि कामकाज के लिए अभी कंप्यूटर, इंटरनेट या अत्यावश्यक जो जरूरत है। बाद में रेडियो देखो, एफएम चैनल, उसमें अलग अलग तरह की पुरानी गीतें जो अलग अलग मुलाकात दी जाती है। इससे भी संचार माध्यम का बड़ा ऐसा यानी कि रेडियो, ये भी माध्यम बड़ा है। देखो अभी क्या करना है, क्या है आपको? 5 संचार माध्यमों के नाम अपने कॉपी में लिखो। अब 5 संचार माध्यम कौन से है? रेडियो है, मोबाइल है, इंटरनेट है, बाद में आप जो है वो अखबार है, ई बुक्स है, उनके नाम आपके बुक में लिखने के। बाद में देखो संचार माध्यमों की जानकारी इकट्ठा करो, ऐसा ये पूरा दिए वाला है। इससे आप ऑनलाइन टेस्ट भी छोड़ सकते हैं। देखो ऑनलाइन टेस्ट आप पूरी कर सकते हैं, यहाँ पे दिए है। ये पूरा अभ्यास आपको करने का है। देखो इस तरह से आज हमारा देखो 17वें दिन का जो पूरा अभ्यास है, सेतु अभ्यासक्रम का पूरा हुआ है। तो आपका काम चालू हुआ है। आपको क्या करने का है? तो आपको
ये जो आज सेतु अभ्यासक्रम का अभ्यास दिया है वो आपको क्या करने का है, पूरा करके आपके कापी में पूरा करने का है। देखो, और ये क्या करने का है, मुझे अपने ग्रुप में भेजने का है। देखो, ये ध्यान में रखो,